मतदारसंघातील अखंड मराठा समाजाची प्रमुख कार्यकर्त्यांची एक नियोजन बैठक या निमित्तानं आज या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती। 3-4 तास बैठक चालली। बैठकीमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वीपासून राज्यामध्ये जी परिस्थिती सुरू आहे, गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न राज्यात आहे। या तालुक्यात ती चळवळ फार मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होती, परंतु आचारसंहिता लागेपर्यंत देखील राज्यकर्त्यांनी आरक्षणाबाबतीत कुठलेही ठोस पाऊल उचललं नाही। म्हणून खऱ्या अर्थानं मराठ्यांना राजकारणाकडे वळण्याची वेळ आली आणि मनोजी जरांगे पाटलांनी काही दिवसापूर्वी जे जाहीर केलं की आम्ही ठराविक मतदारसंघ जिथं आमची ताकद आहे ते मतदारसंघ लढू, उर्वरित मतदारसंघात पाडण्याची भूमिका आणि जे राखीव मतदारसंघ आहेत तिथं SC आणि STच्या कॅटेगरीला पाठिंबा देण्याची भूमिका मराठा उमेदवार घेतील किंबहुना मराठा समाज पाटलांच्या नेतृत्वाखाली घेईल। तर पुणे जिल्ह्यातील जे काही मतदारसंघ मराठा बहुल आहेत किंवा जिथं मराठ्यांची ताकद जास्त आहे त्यामध्ये केंद्रस्थानी खेड आळंदी विधानसभेचा मतदारसंघ होता, तेव्हा पाटलांकडच्या सर्व सहकाऱ्यांची एक इच्छा होती की खेड आळंदी मतदारसंघाचा आपण आढावा घेऊन या मतदारसंघात उमेदवार उभा केला तर आम्ही विजयी होऊ, अशा प्रकारचा अहवाल बऱ्यापैकी सगळ्यांकडनं जात होता। त्यामुळे आज खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून एक इच्छुक उमेदवार म्हणून मी माझ्या सर्व जवळच्या कार्यकर्त्यांची, मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक बोलवली होती। बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांची मतं जाणून घेतली, आत्ताची चालू असलेली राजकारणाची परिस्थिती आणि त्यातनं मराठा उमेदवारांनी नेमकी काय भूमिका घ्यावी। तर एकमताने बऱ्यापैकी सगळ्यांचाच कौल असा आहे की आपण आत्तापर्यंत सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे धावलो, पण आता आपण आपल्या समाजासाठी जर आवाज उठवायचा असेल तर आपल्याला जर सत्ताधारी विरोधी दोघंही आरक्षण देत नसतील आणि जर काल परवा अचानकपणे 15 अन्य जातींना जर अचानक कुठलीही मागणी नसताना, कुठलंही वेगळा अधिवेशन नसताना अचानकपणे एका निर्णयात जर त्यांना OBCत समाविष्ट करून घेण्यात येतं, परंतु मराठा समाजावरती जाणीवपूर्वक सरकार जर अन्याय करत असेल तर आता मराठा बांधवच जर सभागृहात गेले, ते स्वतः जर आमदार झाले तरच हा न्याय मिळेल। या भूमिकेतनं खेड तालुक्यातील सर्व बांधवांनी एकमताने निर्णय घेतला की आपण आपल्या तालुक्यामध्ये उमेदवार उभा करायचा। जमेचं राजकारण त्यामध्ये असं आहे की आपल्याकडे तालुक्यातली जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक पक्षामध्ये अनेक बांधव इच्छुक आहेत, विशेषतः महाविकास आघाडीमध्ये मोठी इच्छुकांची मांदी आहे त्या ठिकाणी आहे। आणि आम्हाला जे चित्र दिसतंय, कार्यकर्त्यांनी ज्या भूमिका मांडल्या त्या चित्रातनं असं दिसतंय की त्यांच्यामध्ये काही एकमत होताना कुठं पाहायला मिळत नाही। म्हणून त्यांच्या फुटीचा फायदा असेल किंबहुना अचानकपणे ज्या 6 पक्ष जे एकत्र आले, 3 पक्ष एका बाजूला, दुसरे 3 पक्ष प्रमुख एका बाजूला, त्यांच्या राजकारणाचा जो फायदा होतोय त्यातले गुपित आम्हाला अनेक कार्यकर्ते सांगतात की आम्हाला जर संधी नाही मिळाली तर तमुक कार्यकर्त्याला जी मिळतीये त्याच्याऐवजी आम्ही तुमच्यासारख्याला मदत करू। तर आगामी कालखंडामध्ये ती चित्र स्पष्ट होतील। त्यांचे जे नाराज कार्यकर्ते असतील त्यांचा फायदा मराठा उमेदवाराला होईल। खेड तालुक्यामध्ये जवळपास 2.25 लाख मराठा समाज आहेत आणि यामध्ये जवळपास 30-35 हजार हा निर्णायक मराठा समाज, चाकण परिसर असेल, आळंदी परिसर असेल, यामध्ये मराठवाड्यातील कामगार वर्ग जो MIDCमध्ये कामानिमित्ताने काम करतो तो नोकरदार कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि तो जरांगे पाटलांना अतिशय एक शिक्की त्यांनी आवाज दिला तर त्यांच्या पाठीमागे चालणारा वर्ग आहे। त्या व्यतिरिक्त खेड तालुक्यामध्ये पाटलांची महाविराट सभा राजगुरुनगरला झाली, आळंदीला पहाटेची सभा झाली, काही दिवसांपूर्वी दहीहंडीच्या निमित्ताने पाटलांचा खेड तालुक्यात मोठा दौरा झाला, त्यानंतर भीमाशंकरच्या दौऱ्याच्या निमित्तानं हजारो कार्यकर्त्यांनी गावोगावी त्यांचं स्वागत केलं। त्या प्रत्येक पार्श्वभूमीने खेड तालुक्याशी त्यांची फार जवळीक आहे आणि इथले प्रत्येक कार्यकर्ते त्यांना फार जवळनं मानतात। विशेषतः या तालुक्याने अंतरावलीबरोबर 120 दिवसाचं साखळी उपोषण, 30 दिवसाचं कीर्तन उत्सव, त्याचबरोबर अनेक MIDC बंद सारखी मोठी आंदोलनं केली। आम्ही स्वतः त्या ठिकाणी आमरण उपोषण देखील केलं। ह्या सर्व गोष्टींचा, चळवळीचा समाज एकीसाठी निश्चितपणानं फायदा होईल आणि आम्हाला विश्वास आहे की मराठा उमेदवार या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने विजयी होईल। मराठा आरक्षणासोबत मुस्लिम मतदार, त्याचबरोबर दलित मतदार असतील, आदिवासी बांधव असतील, या सर्व 18 पगड जातींना बरोबर घेऊन जाण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाच्या नुसार मनोजी जरांगे पाटलांचा विचार आहे की त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे। आम्हाला विश्वास आहे की अन्य जाती देखील, त्याही बांधव आमच्या संपर्कात आहेत, ते देखील या तालुक्यामध्ये गोरगरिबांचा, गरजवंतांचा लढा म्हणून सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतील। म्हणून खऱ्या अर्थानं या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जात आहोत। तुमची आज कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी झालेली, कार्यकर्त्यांचा सूर काय? तुम्ही निवडणूक लढवावी की एखाद्या ठराविक उमेदवाराच्या विरोधात काम करून त्याला लढण्याचं जे धोरण आहे तसं करायचं विचार कार्यकर्त्याकडून आलेला आहे? कार्यकर्त्यांचा सूर असा आहे की आपली मराठ्यांची ताकद तालुक्यात चांगली आहे, मराठ्यांना फक्त जागा अजून प्रमाणात करावं लागेल आणि मराठे एकदा जागे झाले, एकदा पेटून उठले की थांबणार नाही। त्यामुळे निश्चितपणानं सगळ्यांचा एकमताने कौल आहे की आपण उमेदवार उभे करावेत। समजा इतर पक्षातले उमेदवार सुद्धा मराठाच असतील,
त्यांचा तुम्हाला काय त्याही गोष्टीवर कार्यकर्त्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलं की इतर उमेदवार जरूर मराठा असतील, परंतु ते उमेदवार मराठा आरक्षणाबाबतीतली जी भूमिका आहे की मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळावं ह्या भूमिकेबाबतीत सकार शब्द काढताना दिसत नाहीत. त्यामुळे निश्चितपणे ते जरी मराठा असले तरी ठोसपणानं मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहत नाहीत असा कार्यकर्त्यांचा एक साधारणपणे थेट बोलतो की तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते तुमच्या राजगुरुनगरच्या जरांगे साहेबांच्या मोठ्या मेळाव्यात येऊन त्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. एका अर्थी त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे. मग असा उमेदवार असेल तर तुम्ही त्यांना विरोध करणार की त्यांच्याबरोबर जाणार? नाही, आजचं बघा, आमच्यासाठी सत्ताधारी असतील विरोधक असतील सगळेच एका माळेतले मणी आत्ता तुर्तास आहेत असा आजच्या बैठकीतला कौल होता. आता आपण आमदार साहेबांचा उल्लेख केला, त्यांनी जरूर खेडच्या सभेमध्ये पाटलांचं स्वागत केलं, त्या गोष्टीचं आम्ही सर्वजण स्वागत करतो. परंतु जी अपेक्षा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना होती की आपण विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन बोलवण्यात आलं होतं, विशेष अधिवेशनामध्ये सखे सोयऱ्या बाबतीत या राज्यातल्या आपल्या मतदारसंघातलंच नाही बोलत तर पूर्ण राज्यातल्या कुठल्याही आमदारांनी सखे सोयरे बाबतीत मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्या या भूमिकेवर स्पष्टपणा दाखवला नाही. त्याच्या बाबतीत निर्णायक भूमिकेकडे कोणी आंदोलन केलं नाही किंवा कोणी बोललं नाही. त्याच्यामुळे आमच्यासाठी राज्यातले सगळे आमदार खासदार सारखेच आहेत. जे महाविकास आघाडीचे इच्छुक आहेत त्यांच्याकडून मराठा समाजाचे जे आंदोलन होते त्याच्यासाठी काही सहकार्य वगैरे असं कधी झालं नाही? बघा, आंदोलन आजपर्यंत कोणा एकामुळे चाललं नाही. मराठ्यांना मानणारा प्रत्येक पक्षातला, मी तर म्हणेन भाजप सकट आणि आपल्या तालुक्यातलं तर जिवंत उदाहरण भाजपच्या जिल्हा अध्यक्षांसकट काँग्रेस मनसेपर्यंत प्रत्येक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या आत्तापर्यंतच्या चळवळीला वेळोवेळी मदत केली. परंतु राज्यकर्ते ज्यावेळेस स्पष्टपणाने भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेस घेत नाही. आज आम्ही राजकारणात काम करत असताना देखील गेल्या 14 महिन्यापासून राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही स्पष्टपणाने बोलतो ना, आम्हाला मराठ्यांना कुणबी म्हणून त्या ठिकाणी ओबीसीतनं मराठा कुणबी एकच आहे, हा जी आर लागू करून आम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे ही भूमिका जोपर्यंत राज्यकर्ते स्पष्टपणाने घेत नाही तोपर्यंत गरजवंत मराठा त्यांच्या मागे जाणार नाही. साधारणपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. एक मुख्य उपमुख्यमंत्री नंतर आलेत आणि त्या अजित पवारांचा इथं उमेदवार असणार आहे आणि शरद पवार किंवा उद्धव ठाकरेचा उमेदवार असणार आहे. यांच्यापैकी जास्तीत जास्त मराठा समाज किंवा आंदोलनाला कोणाची मदत झाली आणि कोण विरोधात वाटतं? नाही, सगळ्यांची सारखी मदत झाली. असं काही विरोध किंवा असं काय नाही. पक्षीय कार्यकर्ते स्थानिक पातळीवर जर आपण बोलायचं झालं तर मदत म्हणजे आंदोलनाला मदत म्हणजे काय असते, ती लोक येऊन मदत काय करतात? कुठंतरी एखाद्या ठिकाणी बिस्लरीच्या बाटल्या दिल्या असतील, कोणी 4-2 फ्लेक्स लावले असतील, कोणी 4-2 झेंडे टोप्या दिल्या असतील, ती मदत आंदोलनाला सर्व समाजातल्या सर्व कॅटेगरीतले लोक करतात. आता आपण जर एखाद्या आमच्या दृष्टीने नेत्याच्या मदतीपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठी हजारोंची मदत केली. सगळ्यांची मदत ही सारखीच आहे. असं नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून नाही, आरक्षण मिळावं म्हणून कुठल्याच राजकीय नेत्यांनी आत्तापर्यंत ठाम आणि ठोस भूमिका मांडलेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय फॅक्टर जाणवला तुम्हाला या मतदारसंघात? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाटलांच्या मनात एक गोष्ट होती की मराठ्यांची ताकद ही लोकांपुढे दिसली पाहिजे. आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा होता की राज्यकर्त्यांना जर वाटलं की मराठ्यांमुळे लोकसभेचा निकाल बदलला तर ते कुठेतरी जागे होतील आणि विधानसभेच्या आत आम्हाला आरक्षण देतील. म्हणून त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना जागा दाखवण्याकरता विरोधकांना निश्चितपणानं पाडण्यात मदत अन्य मतदारसंघात केली, बऱ्याच मतदारसंघात केली. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. याचा अर्थ असा नाही की मराठा आंदोलक हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. साधारणपणे लोकसभेला तुमचं मतदान महाविकास आघाडीकडे गेलं असं तुम्हाला वाटतं? बऱ्यापैकी ठिकाणी गेलं ना. त्याशिवाय मराठा फॅक्टरचा तीच ताकद आहे, त्यामुळेच तर त्यांचे उमेदवार निवडून आले. सगळे जे उमेदवार आहेत यांनी लिहून दिलं तर काय भूमिका असेल? पाटलांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. शेवटी निर्णय घेणारे सर्वे आमचे दैवत मनोजी जारंगे पाटील आहेत. त्यांनी भूमिका जाहीर केली की ज्या मतदारसंघामध्ये आमची ताकद आहे तिथे आम्ही लढणार. जिथं आम्हाला वाटतं की आम्ही निवडून येण्या इतपत आमची ताकद नाही पण आम्ही कोणाला तरी पाडू शकतो तिथं आम्ही जरूर कोणाला पाडू. पण कोणाला पाडायचं ते कसं ठरवणार की जो उमेदवार आम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देईन की मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण आणि जारंगे पाटलांच्या सर्व मागण्यांना त्याचं पूर्ण समर्थन आहे, हे पाटलांकडे जेव्हा तो सुपूर्द करेल तेव्हा पाटील सांगतील त्या आदेशाप्रमाणे त्याला निवडून आणण्यासाठी सर्व मराठा समाज ताकद लावेल. लढण्याचीच वेळ आली तर तुम्ही उमेदवार असणार? 100% लढण्याची वेळ आली तर निवडून येण्याकरता विजयी होण्याकरता ज्या काही रणनीत्या आखाव्या लागतात. आम्ही स्वतः राजकारणातनं अनेक निवडणुका पाहिल्यामुळं किंबहुना या तालुक्यातल्या विधानसभेच्या अनेक निवडणुकींना अनेक आमदारांबरोबर काम केल्यामुळं स्वतः फील्डचा अनुभव चांगला आहे, टीम चांगली आहे. त्यामुळे निश्चित